मुख्यमंत्र्यांनी शेतातली कामं थांबवून जरांगेंशी चर्चा करावी. संजय राऊत यांचा हल्लाबोल. मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन थडकला आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय. तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार होईल. राज्याचे मुख्यमंत्री शेतावर जाऊन काहीतरी उपटत होते माहीत नाही, परंतु त्यांनी ही उपटाउपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार होईल. मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहे तिथे त्यांच्याशी जाऊन चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला हवी. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री शेतात काहीतरी उपटत होते, काय उपटत होते माहीत नाही. त्यांनीही उपटाउपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावं. गिरीश महाजन आणि जालन्याचे खोतकर हे काही शिष्टमंडळ आहे का? हे टपोरी लोक आहेत. हे खोकेट वाटप करायला ठीक आहे. शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ असलं पाहिजे. गेल्या 10 वर्षात या देशाला संविधान राहिलेलं नाही. भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडवल्या जात आहे. सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायालय आणि निवडणूक आयोग काम करत आहे. आमचा विरोध हा हुकुमशाहीला आहे. संविधान नाही हम करे सो कायदा. संविधानिक पदावर नेमलेले व्यक्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखं काम करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. जरांगे पाटील अखेर मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचलेले आहेत. अजूनही तोडगा दिसत नाही. तोडगा जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाहाकार माजेल. अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना आम्ही पाहतो. मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. ते जिथे आहेत तिथे आणि तोडगा काढला पाहिजे. त्यांना आश्वस्त केलं पाहिजे. सर्व राजकीय पक्षांची ऑल पार्टी मीटिंग बोलवून त्यांच्यासह जरांगे पाटलांना भेटलं पाहिजे. ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक स्थिती, कायदा सुव्यवस्थेची स्थिती याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा. इतका गोंधळ या राज्यामध्ये कधीच घडलेला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री 2 दिवस शेतावर काहीतरी उपटत होते. आपण पाहिलं असेल. काय उपटत तुम्हाला माहित नाही, पण ते चित्र आहे सगळं. तिथे उपटतायत. ही उपटाउपटी थांबवून त्यांनी आता जरांगे पाटील यांच्यामुळे जी परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे, मुंबईत निर्माण होऊ पाहते, त्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि हे एका पक्षाचं काम नसून या राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी या संदर्भातला तोडगा शोधायला पाहिजे. जरांगे पाटील यांचं देखील हेच म्हणणं आहे की शिष्टमंडळ वारंवार येतं, मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. शिष्टमंडळ कोणाचे येत आहे? गिरीश महाजन, कोणते आमच्या जालन्याचे आहेत, कोणते खोतकर, त्यांचं हे शिष्टमंडळ आहे का? कोणाचं शिष्टमंडळ? हे कोण आहेत? हे टपोरी लोक आहेत सगळे. त्यांच्याकडे काय आहे? हे खोके बिके डाळ घ्यायला ठीक आहे, खोक्याचं वाटप करायला. शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ हवं. ऑल पार्टी डेलिगेशन ज्याला आम्ही म्हणतो पार्लमेंटच्या भाषेमध्ये, दिल्ली ऑल पार्टी डेलिगेशन. तुम्ही दोन्ही सदनातले विरोधी पक्ष नेते, इतर त्या पक्षाचे त्या सभागृहातले गटनेते, इतर काही जाणकार लोक, सर्वच पक्षाचे, त्यांचं एक शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ते शिष्टमंडळ घेऊन जिथे जरांगे पाटील आता आहे तिथे जायला आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.